महाबोधी बुद्धविहार बुद्धगया बिहारचे व्यवस्थापन बौद्धांच्याकडे सुपूर्द करा। बिहार बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करा। या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धम्मसंघ कोल्हापूर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बुद्धगया आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, रद्द करा रद्द करा। बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करा आणि महापुरुषांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला। त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्राध्यापक अशोक चोकाकर, प्राध्यापक विजय काळे, बाग मनोहर भोसले, डॉक्टर डी.एल. कांबळे, सचिन कपूर, डॉक्टर महादेव कांबळे, प्राध्यापक राम वाकरे, भास्कर चव्हाण, वैशाली कांबळे, सुनंदा पाटणेकर आदी उपस्थित होते। आंबेडकरांचा जय हो, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, क्रांती ज्योती महासावित्रींचा जय हो, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय हो, तथागत गौतम बुद्धांचा जय हो, राजश्री छत्रपती शाहू राजांचा जय हो, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय हो, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे। बुद्धगया टेम्पल कायदा रद्द करा, बुद्धगया टेम्पल कायदा रद्द करा। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, तथागत गौतम बुद्धांचा विजय हो, तथागत गौतम बुद्धांचा विजय हो, राजश्री छत्रपती शाहू राजांचा विजय हो, राजश्री छत्रपती शाहू राजांचा विजय हो। भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या देशातले तमाम कायदे रद्द करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा कायदा लागू झाला। परंतु 1949चा हा जो बोधगया मंदिर कायदा रद्द झाला नाही। मोदी सरकारनं सुद्धा या देशामध्ये आल्यानंतर, त्यांचं शासन आल्यानंतर अनेक जुने कायदे इंग्रजकालीन रद्द केले, परंतु हा कायदा रद्द केला नाही। हा सुद्धा एक षडयंत्राचाच भाग आहे। देशातली एकूण व्यवस्था ही सनातनी व्यवस्थेला पोषक अशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणा राबवते आणि इथल्या अल्पसंख्याक लोकांच्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य जे संविधान बहाल करतं त्याच्यावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न यांच्यामार्फत केला जातो आणि म्हणून हे अन्यायकारक आहे। हे अन्याय या ठिकाणी दूर व्हावा या दृष्टिकोनातून हे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। भारत आणि भारताच्या बाहेरच्या अनेक बौद्ध राष्ट्रांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। अनेक देशाचे बौद्ध नागरिक बौद्धगयाकडे आगेकूच करत आहेत आणि अनेक राज्यातून हे भारतभर सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे। या बौद्धगया बौद्ध विहाराच्या मुक्तीच्या संदर्भात हा बौद्ध समाज आणि बौद्ध बांधव, बौद्ध भिक्खू एकवटलेले आहेत आणि पुन्हा एकदा निकराचा लढा हा दिला जात आहे। या निकराच्या लढ्यातून हे बौद्ध विहार आम्ही मुक्त करू असा आमचा दृढ विश्वास आहे आणि या दृढ विश्वासातूनच पुन्हा हे आंदोलन जसं जसं व्यापक होत जाईल तसं तसं या सरकारला नतमस्तक व्हावं लागेल या समाजाच्या पुढं आणि हा कायदा रद्दच करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं तेव्हाच या भारतीय संविधानाचा जो हक्क आहे तो आमच्या सर्व धर्मीय लोकांना मिळेल आणि त्या धर्माचं स्वातंत्र्य त्यांना मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं आहे। आणि म्हणून आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन खऱ्या अर्थानं बौद्धांना सर्वांगीण न्याय मिळवून देणारं आंदोलन आहे असं मी म्हणतो। जय भीम।